रोहित पवार यांना आपला जो पक्ष आहे राष्ट्रवादी शरद पवार इकडेच लक्ष देण्याशिवाय पर्याय राहणार नाही, कारण ह्यांच्यात फाटाफूट होईल, ओबीसी मराठा वाद लागेल आणि आमदार काही आपल्याला मिळतील वगैरे अशी काही अवस्था आता सध्या तर दिसत नाही आहे. आणि याच्या मागं भारतीय जनता पक्षाचे मोठे डाव पण आहेत आणि त्यांनी सुद्धा हे घातपात प्रकरण जे लावून धरले, म्हणजे अपघात का घातपात, हे मात्र एकदा उघड झाल्यानंतर या विषयावर पडदा पडेल असं दिसतंय. आणि सुनेत्राताई पवार कार्यक्षमतेनं राष्ट्रवादी अजितदादा पुढे नेणार याच्यासाठी चंग बांधलेला दिसतोय. सगळे एकत्र आलेले दिसतात. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे सगळेजण सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेत, कारण त्यांना उपमुख्यमंत्री करायला हीच मंडळी पुढे होती. आणि मग हीच कशी तोडायची हे जर का रोहित पवार याच्यासाठी मांडे खात असतील तर आम्ही ते खाऊन देणार नाही. हे पवार कुटुंबातलं म्हणजे अजितदादा, सुनेत्राताई पवार, पार्थ पवार ह्यांच्यातलं हे ठरलेलं गणित आता पुढं आल्यामुळं रोहित पवार यांची भूमिका आहे अपघात नाही, हा अपघात आहे, हा घातपात आहे ते म्हणत होते, तो घातपात नाही हे सिद्ध झाल्यानंतरची भूमिका मात्र त्यांची काय असेल, काही लावूनच धरणार शेवटपर्यंत, म्हणजे कुणीकडनं अजितदादा पक्ष फोडायचाच का, हे अशा चर्चा आता राष्ट्रवादी अजितदादा पक्षात चालू आहेत. याच्यावरच विश्लेषण करणं म्हणजे रोहित यांचे मनसुबे उधळले सुनेत्राताईंनी हेच म्हणावं लागेल.